तर हा आपला LGचा कन्व्हर्टेबल मायक्रोवेव्ह ओव्हन आहे. LG कडनं पहिल्यांदाच कन्व्हर्टेबल ओव्हन विथ एअर फ्राय टेक्नॉलॉजी म्हणून आलेला आहे. त्याच्यामध्ये 2 व्हेरिएशन्स असतात, एक डायरेक्ट फ्राय असतो, एक एअर फ्राय असतो. तर डायरेक्ट फ्राय मध्ये कमी तेलात बनतं, पण एअर फ्राय मध्ये 0 ऑइल कुकिंग इज पॉसिबल इन दिस मायक्रोवेव्ह ओव्हन. फुल काच आहे साईडला, इथून ओपन केलं तर इथं एक ऍडिशनल इन्फॉर्मेशनचा पॅनल आहे. आणि हा आपला ओव्हनची कॅव्हिटी आहे 28 लिटर्स. तर मोठ्यापैकी आपला बेकिंग हे सगळं होऊन जातं ह्याच्यात. तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये इथे एक पिंक हे आहे आणि इथं हे आहे. हे आहे रोटेसरी लावण्यासाठी. रोटेसरी म्हणजे काय? रोटेसरी म्हणजे हे ऑप्शन आहे, ह्याच्यामध्ये ठेवून त्याच्यावर ठेवायचं. ह्याच्यामध्ये तुम्ही पनीर टिक्का, चिकन तंदुरी काही पण असं घालणं, हे रोटेट होत राहणार जेव्हा आपलं मशीन चालू होतं तेव्हा. हे रोटेसरी लावण्याची पद्धत तिथे एक खाचा आहे ह्याच्यावर असं आहे. आणि नंतर जर ते गरम झाल्यानंतर तर तुम्ही हाताने नाही काढू शकणार, तर त्यासाठी हे ॲपॅरेटस काढायची पद्धत आहे. हे 2 घेऊन या 2 खाचीमध्ये घालून असं नीट बाहेर काढा. 2 रॅक जसं आपण बघू शकता, एक हाय रॅक आहे, एक लो रॅक आहे. हा लो रॅक जेव्हा तुम्ही आत ठेवता तेव्हा तुम्ही ह्याच्यावर बेकिंगसाठी वापरू शकता. जसं केक झाला, कुकीज झाले, ह्याच्यावर तुम्ही बेक करू शकता डायरेक्ट. म्हणजे आपलं डायरेक्ट केकचं भांडं किंवा कुकीज वगैरे ह्या लेवलला तुम्ही ठेवलं तर त्याला प्रॉपर हीट लागू शकतं. आणि जेव्हा तुम्हाला ग्रिल वगैरे करायचं आहे तेव्हा तुम्ही हाय रॅक वापरा, याने की वरून जे ग्रिल होणार, लाईट येणार, टेम्परेचर मिळणार, ते त्याला लवकर लागेल आणि त्याच्यामुळे ते ब्राउनिंग इफेक्ट जास्त येईल. तर आपल्या या ओव्हन मध्ये रेग्युलर ग्रिल कॉईल नसून आपल्याला इथे चारकोल लाइटिंग दिलेली आहे. तर ही जी लाइटिंग आहे ती चारकोल लाइटिंग आहे. त्यांनी ज्युसी फ्लेवर, स्मोकी फ्लेवर येत राहतो. आणि खाली पण आपल्या इकडे फॅन्स आहे, चारकोल एलिमेंट्स आहेत, ज्यांनी चांगला फ्लेवर आपल्या जेवणात येतो. आता मायक्रोवेव्ह ऑन करूया. हा, एक सुदिंग म्युझिकचा आवाज येतो. आपला मायक्रोवेव्ह ऑन झालेला आहे. ओपन केल्यावर आत लाईट पण नसते ह्याच्या, फक्त बाहेरनं लाईट दिसत नाही कारण की आपला पूर्ण ब्लॅक फिनिश मध्ये आहे. लिटल लाईट दिसते. तर ह्याच्यामध्ये आपल्याला कुक मेन्यू मध्ये 3 मेन्यू आहेत मेन. पहिला मेन्यू म्हणजे मायक्रोवेव्ह. त्याच्यामध्ये आपल्याला वॉटेज दाखवतो. बाय डिफॉल्ट 900 वॉटला असतो, पण तुम्हाला जर कमी वॉटेजला मायक्रोवेव्ह करायचं तर आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. डिफॉल्ट मायक्रोवेव्ह मेनू असतो, मग तुम्ही स्टार्ट दाबता तसं ते टाइमर लागतो. आता 10 सेकंड लावलेला, अजून एकदा स्टार्ट दाबलं तर 10 सेकंडला तो चालू होईल. 10 सेकंड पेक्षा जास्त व्हायचे, अजून एकदा दाबा, 30 सेकंड ऍड होत राहतील. 30 ते 30 कमी कमी होतं, अजून एकदा दाबलं तर अजून एक. आता समजा तुम्हाला कुकिंग करता तर तुम्हाला चेक करायचं की किती गरम झालेलं आहे, आता अजून पाहिजे तर त्यासाठी एकदा स्टॉप बटन दाबा. तुम्ही बघा किती गरम झालेलं, बरोबर वाटलं तर तुम्ही बंद करू शकता किंवा अजून ठेवू शकता. आता आपण हे पाण्याचं बाउल एक आत ठेवून टाकू. आता जेव्हा आपण स्टार्ट दाबणार ते त्या टायमिंग पासून ते परत सुरू होणार. 6 मिनिट. ओके. तर हा झाला आपला मायक्रोवेव्ह मोड पहिला. ठीक आहे. तर आपण याला आता स्टॉप करूया. 2 वेळा स्टॉप दाबलं तर बंद होऊन जातं. ह्याच्यात आता दुसरा मोड आहे आपल्याला, कुक मोड 2. तर हे 2दा दाबा. 1 2. दुसरा मोड आहे आपला ग्रिलिंग मोड. आता ग्रिलिंगला आपल्याला पाहिजे तेव्हा काय करणार आपण, किती टाइम लावायचा तुम्ही हे डायलनी पण सेट करू शकता. आता 40 सेकंड जर तुम्हाला ग्रिल पाहिजे, तुम्ही बघू शकता इथे ग्रिलचा आयकॉन आला. पहिले इथे मायक्रोवेव्ह आयकॉन होता 3 ह्याचा, आता हे ग्रिल आलेलं. तर हे चारकोल ग्रिलिंग चालू होणार. जी आत जी लाईट असते ती लाईट पूर्ण तापून ते ग्रिल व्हायला लागतं असं. तर हा 2 मोड झाले. तर आपण आता मायक्रोवेव्ह बघितला, ग्रिल बघितला. आता तिसरा मोड आहे कन्व्हेक्शन मोड. 3दा दाबायला पडला. हा आहे मायक्रोवेव्हचे सिम्बल 3 येतात. ग्रिलला फक्त वर असतो, कन्व्हेक्शनला फॅनचा एक सिम्बल येतो. हा, दिस इज कन्व्हेक्शन मोड. आता कन्व्हेक्शन मोड आपण युज करतो बेकिंगसाठी मोस्टली. तर तेव्हा आपण प्रीहीट करतो. तर काही नाही करायचं, ऑटोमॅटिक ते प्रीहीट होतं 2 वेळा स्टार्ट बटन दाबल्यावर. आता प्रीहीटिंगचा टेम्परेचर तो स्वतः डिसाईड करतो. आता पहिले तो 60 डिग्री वर आहे, त्याच्यानंतर तो वाढत वाढत जाणार आणि 360 डिग्री पर्यंत जाऊन तो प्रीहीट करून ठेवणार. मग जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाइम
जाणार ओव्हनमध्ये तर ते ऑलरेडी कॅव्हिटी आतली गरम असणार. कॅव्हिटी गरम असल्यानंतर आणि हे आपोआप बंद होणार. जसं तुम्ही वाढताय टेम्परेचर वाढत वाढत चाललंय त्याचं, हे डिग्री सेल्सिअस मध्ये, तर तसं तो आपोआप एका टेम्परेचरला जाऊन प्रीहीट होऊन स्टॉप होणार. स्टॉप झाल्यानंतर आपल्याला सेम ओपन करायचा. हे बघा यातनं असं धूर यायला चालू झालेला आहे. तर ह्याचा अर्थ की तो मायक्रोवेव्ह ओव्हन प्रीहीट होतोय बरोबर आणि आत पंखा वगैरे सगळं फिरतो. ओके, तर त्याचं आहे ते. तर हे प्रीहीट झालेलं आहे. आपण ह्याच्यात ठेवायचं कुकीज वगैरे लावून आणि मग नंतर तुम्हाला तुमच्या हे आता प्रीहीट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे नाही होणार. ते लावून चालू करायचं. ओके, मग प्रीहीट झाल्यानंतर तुमचं तेव्हा ते आपोआप मशीन बंद होणार. त्यानंतर त्याला टायमर देऊन किती मिनिटासाठी तुम्हाला करायचं ते स्टार्ट करू शकतो. सध्या तर हे बाय डिफॉल्ट मायक्रोवेव्ह आहे, पण तुमचं जेव्हा प्रीहीटचं असणार तेव्हा ते ऑलरेडी कन्व्हेक्शन मोडला असणार तुमचं, असं आहे. ठीक, कन्व्हेक्शन मोडला किती डिग्रीला प्रीहीट करायचं ते पण ऑप्शन आहे. तर आपण आता त्याच्यामध्ये एक पापड गरम करून बघू. म्हणजे पापड आपला कच्चा पापड जो आहे तो लावून आपण बघूया. आणि तो मायक्रोवेव्ह मध्ये असताना आपण काही पण स्टीलच्या वस्तू नाही वापरायच्या. आपण काय रॅक बिक काय वापरत नाहीये. ते ठेवून आपण डायरेक्ट बाय डिफॉल्ट मायक्रोवेव्हच असतो. डायरेक्ट तुम्ही स्टार्ट दाबलं तर 30 सेकंड लावा. आता तुम्हाला वाटलं की 30 सेकंड मध्ये पापड नाही होणार, तुम्हाला 10 सेकंड वाढवायचं. 10 सेकंड इथून वाढला नाही तर तुम्हाला वाटलं की आता पापड करपायला आला, आता काढायला लागेल त्याला बाहेर, तर तुम्ही एकदा स्टॉप बटन दाबून चेक करू शकता. आता आपण त्याला अजून क्रिस्पी होऊ द्या पापडला. म्हणजे एकदम छान करपूस भाजल्यासारखं आपल्याला वाटेल. तसं आपण त्याला 30-40 सेकंड लावलेला आहे. म्युझिक वाजतं. कच्चा वापर ठेवला होता भाजलेला वापरा. तर आपण आता ऑटो कुक मेन्यूज वर जाऊ. जसं की आपल्याला इथं दिलेलं आहे त्यांनी की 401 ऑटो कुक मेन्यूज आहेत ह्याच्यामध्ये. तर हे 401 ऑटो कुक मेन्यू म्हणजे कसे, तर आपण आता हे बघतो. आपण इथे डायरेक्ट आहे तर ह्याच्यामध्ये बघा, चारकोल मध्ये आपल्याकडे 35 रेसिपी आहेत. 1 ते 35 पर्यंत कुठला पण मोड ची रेसिपी लावली तर ते आपोआप चालू करणार. नंतर इंडियन क्युझिन आहे, 2 ते 41 रेसिपीज आहेत. नंतर राईस डिलाइट आहे, 1 ते 25 रेसिपीज आहेत. तसे करून चार्ट कॉर्नर, कुकिंग एड, नंतर हेल्दी हार्ट हे असे रेसिपीज आहेत. इन्क्लुडिंग रोटी बास्केट, एअर फ्राईड आणि किड डिलाइट्स मेन्यू म्हणून. आता हे आपण कसे वापरायचे ते आपण पुढे येऊन बघू. तर जसं की आपण पाहिलं की चारकोलमध्ये 1 ते 35 पर्यंत मेन्यू आहे. आता ते चारकोलचा मेन्यू बघण्यासाठी आपल्याला इथे चारकोलवर क्लिक करावं लागेल. इंडियन क्युझिनचा असेल तरी पण तो सेमच बटन आहे. हेल्दी हार्ट साठी वेगळा बटन आहे, इंडियन रोटी घी साठी वेगळा आणि एअर फ्राईड लो कॅलरी साठी वेगवेगळ्या. तर आपण आता बघू चारकोलमध्ये. तर आपल्याला चारकोल पाहिजे तर पहिल्यांदा आपण चारकोल लावू. आता चारकोलची कुठल्या नंबरची तुम्हाला रेसिपी पाहिजे, तर चारकोलची पहिली रेसिपी पाहिजे, दुसरी पाहिजे, तिसरी पाहिजे, चौथी पाहिजे, ती रेसिपी आपण लावू शकतो. आणि ती रेसिपीचं एक मॅन्युअल असतं आपल्या फोनमध्ये. तर त्याच्यानुसार आपण ती चारकोलची कुठली रेसिपी आहे ते बघू शकतो. फॉर एक्झाम्पल मी जसं मेन्यूमध्ये बघत आहे तर चारकोलमध्ये पहिली रेसिपी आहे मुर्ग तंदुरी. तर जेव्हा आपण चारकोल 1.1 ला लावणार तर ते मुर्ग तंदुरी म्हणून चालू होईल. तशी वेगवेगळे रेसिपीज आहे. आता दुसरा आहे भरवा टमाटर चारकोल 1.2 मध्ये. तसं सिमिलर आपल्याला ह्याचे इंडियन बास्केट, इंडियन क्युझिन्स असे वेगवेगळे आपण लावू शकतो. थिन क्यूबचं ऍप आहे. आता याच्यामध्ये आपल्याकडे सगळे ऑप्शन्स आहेत, मायक्रोवेव्ह, ग्रिल, कन्व्हेन्शन, ग्रिल कॉम्बिनेशन. तर आपल्याला समजा मायक्रोवेव्ह करायचं आहे तर मायक्रोवेव्ह सिलेक्ट करून ह्याच्यामध्ये किती सेकंड तुम्हाला मायक्रोवेव्ह करायचं आहे, 20 सेकंड. ओके दाबलं तर ती इन्स्ट्रक्शन तिकडे येणार. आता आपल्याला तिथं 0 आहे, जसं इथं आपण ओके दाबलं
आणि सेंडचं बटन एक दाबावं लागतं इथे. सेंड दाबलं तर तो तिकडे इन्स्ट्रक्शन जातं. मग इकडून जाऊन फक्त आपल्याला ते स्टार्ट करायचं. मग ते मायक्रोवेव्ह तेवढं होऊन जातं. तसंच आपल्याला मोबाईलमध्ये त्याचं किती टायमिंग राहिलेलं आहे काय आहे ते सगळं दिसून येतं त्याच्यावर, आणि हे आपोआप बंद होऊ शकतं. दुसरा एक ऑप्शन थिंक्यू मध्ये आहे, ते आहे डायरेक्ट रेसिपीजचा. आता आपण डायरेक्ट रेसिपीची LG रेसिपी म्हणून आहे, ती LG रेसिपीमध्ये आता एअर फ्रायरची रेसिपी पाहिजे की चारकोलची पाहिजे. चारकोलमध्ये आता तुम्हाला तंदुरी चिकनची रेसिपी पाहिजे किंवा चिकन कबाब्स पाहिजे, तर चिकन कबाब सिलेक्ट करून किती ग्राम तुम्ही चिकन आणलेलं आहे. समजा आता मी 300 ग्राम चिकन आणलेलं, तर तेवढं 0.3 kg लिहून सेंड करू. ते आपलं ओव्हन ऑलरेडी घेणार आणि प्रीहिटिंगला, म्हणजे सेटिंग ती ऑलरेडी होऊन जाणार ह्याच्यावर. फक्त आपल्याला जाऊन तिकडे स्टार्ट करायचं आहे, बाकी सगळं ते होऊन जातं. आता ही प्रीहिटिंग चालू आहे जसं आपल्याला दिसून येतं. मग ते कबाबसाठी आपल्याला प्रीहीट होणार, ते नेक्स्ट प्रोसेस होणार, ते सगळं आपोआप करून टाकणार ते. आता ते 230 पर्यंत प्रीहिटिंग करणार.